हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. तर फ्रेंड्स, आज आहे शनिवार आणि संध्याकाळच्या वाजलेले आहेत 4:15. तर इथे ना मी रेशनची लिस्ट बनवत होते, कारण की आज रेशन भरायला जायचं होतं. आणि आज शनिवार असल्यामुळे ना म्हणजे साहेब थोडंसं लवकर येणार आहेत, आणि साहेब लवकर आले की मग आम्ही डायरेक्टली तिकडून स्टेशनवरून जाणार आहे रेशन भरायला. त्यामुळं आता इथे मी रेशनची लिस्ट बनवत होते आणि घरातली बाकीची पण कामं आवरायची होती. तर ती कामं पण आवरून घेते, आणि साहेब येतील कमीत कमी 6, 6:15 वाजेपर्यंत घरी. तर तोपर्यंत मी जेवढी काही कामं होतात तेवढी पटापट आवरून घेते. तर इथे ना हे कपडे अगोदर मी स्टँडवरती टाकते सुकायला, कारण अजून हे कपडे सुकलेले नाहीत, आणि पाऊस पण चालू आहे आणि हवा पण चालू आहे. अचानकच येते हवा, त्यामुळं ना सगळे कपडे स्टँडवरती सुकायला टाकते. आणि संध्याकाळच्या टायमाला तसं पण कपडे बाहेर ठेवणं हे चुकीचं आहे, कारण की ना भरपूर म्हणजे किटाणू वगैरे, ते किडे वगैरे असतात ना गवतावरचे, ते येतात. त्यामुळे ना मी सहसा बाहेर कपडे ठेवतच नाही संध्याकाळच्या टायमाला. आणि कपडे वगैरे सगळे स्टँडवरती सुकायला टाकल्याच्या नंतर मी इथे ना किचनमध्ये आले, आणि आता इथे ना डाळ आणि भात लावते कुकरला, आणि त्यानंतर चपात्या वगैरे पण बनवते. आणि मला ना कुठल्याही कामासाठी जर बाहेर गेलं ना, तर बाहेरून आल्याच्या नंतर मला घरातली कामं करायचं म्हणलं ना तर कंटाळा येतो. त्यामुळं कधी पण मला कुठंही बाहेर जायचं असेल ना, तर मी घरातली सगळी कामं पटापट आवरते आणि त्यानंतरच बाहेर जाते. तर आता इथे अगोदर डाळ शिजवून घेते कुकरमध्ये, आणि त्यानंतर मग भात शिजवते, आणि थोड्याशा चपात्या बनवते, आणि मग नंतर अंड्याची भुर्जी वगैरे नंतर आली तर बनवता येते. तर आता इथे ना पटापट चपात्याचं पीठ मळून घेते. आणि साहेबांनी सांगितलं की अर्ध्या रस्त्यामध्ये आले ना तर ते फोन करतील मला, आणि फोन केला की मग मला घरातून निघावं लागेल. आणि ना रिक्षाने जायचं आहे मला स्टेशनला, कारण की आज साहेबांनी गाडी वगैरे नेली नाही. त्यांच्या गाडीचं काहीतरी बिघडलं आहे वाटतं, त्यामुळं त्यांनी गाडी नेली नाही. आणि मग रिक्षाने जायचं आहे म्हणल्यावरती थोडंसं टायमाच्या अगोदरच निघावं लागेल मला. त्यानंतर ना थोड्या वेळाच्या नंतर दादा, वहिनी आणि अन्वी तिघंजणं आले होते, कारण की सॅटर्डे संडे इकडे यायचं आणि 2 दिवस राहायचं असं त्यांनी ठरवलं आहे. त्यामुळं ना ते आले होते, आणि ते आले त्यामुळं ना मी साहेबांना सांगितलं की तुमचं तुम्ही जाऊन रेशन भरा, मी येणार नाही. तर मग साहेब गेलेत आता रेशन भरायला, आणि मग आम्ही इथे सगळ्यांनी चहा वगैरे घेतला आणि गप्पा वगैरे मारत बसलो होतो. तर इथे अन्वीची ना ब्लॉगिंग चालू झाली होती. ती आली की लगेच मोबाईल घेते आणि हॅलो हॅलो बोलत राहते ती सारखं सारखं. त्यानंतर थोडीफार मस्ती, थोडासा डान्स वगैरे हे चालू होतं सगळं. दादा वहिनी घरी गेलेत, आणि त्यांची ना आठवण येत नाही अन्वीला, कारण की अनुताई सोबत असली आणि वैभूदादा सोबत असला ना मग तिला कोणाचीच आठवण येत नाही. त्यामुळं ती बिंदास खेळते, इथे भरपूर वेळ खेळत होती. त्यानंतर आहे ही नेक्स्ट मॉर्निंग. तर आज आहे संडे आणि सकाळच्या वाजलेल्या आहेत 7:30. तर इथे ना मी आंघोळ वगैरे केली होती. बाकी सगळ्यांची अजून झोप चालूच होती, म्हणजे अनुष्का, वैभू आणि साहेब हे तिघंजणं झोपलेलेच होते. पण तेवढ्यात मी उठले, आंघोळ वगैरे केली, आणि त्यानंतर इथे ना नाश्त्याची तयारी करत होते. तर आज ना दादा वहिनी वगैरे आलेत, त्यामुळं ना थोडासा स्पेशल नाश्ता बनवायचा होता. तर ना मला ॲक्च्युलीमध्ये पावभाजी बनवायची होती, पण इथे ना दुकानं उघडायला ना भरपूर वेळ लागतो, भरपूर उशिरा दुकानं उघडतात. त्यामुळं ना ते भाजी वगैरे आणायला ना रात्री आणायची होती भाजी, पण ना मी गेली नव्हती रॅशन भरायला. साहेब गेले होते, त्यामुळे त्यांनी फक्त रॅशनच भरले आणि घरी आले. मग ते भाजी आणायची बाकी होती. तर त्यामुळं ना पावभाजी बनवणं कॅन्सल केलं, आणि त्यानंतर आता मी ठरवलं की समोसेच बनवावे, कारण की घरामध्ये बटाटे पण होते आणि मैदा पण होता. त्यामुळं मग विचार केला की समोसेच बनवावे. आणि त्यासाठी मग आता इथे ना मी बटाटे उघडायला टाकलेले आहेत, आणि मैद्याचं पीठ जे आहे ते मी 2 वाट्या मैद्याचं पीठ घेतलं आहे चाळून एकदम. आणि आता हे एकदम पुरेसं आहे, म्हणजे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत, आणि हे 2 वाट्या मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. त्यांना, आणि मी असं काहीही नाश्ता वगैरे काही किंवा कुठलाही स्वयंपाक वगैरे बनवायचा असेल ना, तर वर थोडी थोडी जेवढी भांडी निघतात ना तेवढी मी पटापट धुवून ठेवते. त्यामुळे जास्ती भांड्याचा ढीग पडत नाही. नाहीतर ना असं काहीतरी बनवायचं म्हणलं तर भांड्याचा भरपूर ढीग पडतो.
तर आता ना मैद्याचं पीठ घेतलं 2 वाट्या, त्याच्यामध्ये ना चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलं, त्यानंतर ओवा हाताने असं चोळून टाकला आणि त्यानंतर ना ज्या वाटीनं मैद्याचं पीठ घेतलं ना 2 वाट्या, त्याच वाटीनं ना पाव वाटी मी तेल घेणार आहे. आणि एवढं तेल पुरेसं आहे, कारण की जास्ती पण तेल घेतलं तर फक्त तेल तेल लागतं पिठामध्ये. त्यामुळं ना ज्या वाटीनं आपण माप घेतो ना त्याच वाटीनं पाव वाटी तेल घेतलं आहे मी. 2 वाट्या मैदा आणि पाव वाटी तेल असं म्हणजे बरोबर होतं. तर आता हे तेल ना एकदम साधं घेतलं, याला गरम वगैरे करायची काही गरज नाही. हे आता असंच मी पिठामध्ये मिक्स करणार आहे आणि सगळं हे तेल आहे ना सगळं पिठामध्ये एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि हाताने हा मैदा व्यवस्थित असा चोळून घ्यायचा, कारण की प्रत्येक म्हणजे सगळीकडं ते तेल जे आहे ते लागलं पाहिजे. अशामुळे ना पटापट हाताने सगळं मी मैदा जो आहे तो चोळून घेतला आणि याचं ना असं हे झालं पाहिजे. हे बघा इथे मूठ तयार झाली ना पिठाची, तशी मूठ तयार झाली पाहिजे. त्यानंतर ना थोडं थोडं पाणी टाकून मी पीठ जे आहे ते मळून घेतलं आणि ना पीठ थोडंसं हार्ड मळायला पाहिजे होतं, पण मी ना चपात्यासारखंच पीठ मळून घेतलं, माझ्या लक्षातच नाही आणि पाणी थोडंसं जास्ती पडलं, त्यामुळे ना चपात्याला जसं पीठ मळतो तसं झालं होतं. याच्यामुळं ना समोसेचे आकार व्यवस्थित येणार नाहीत. तर आता इथे बघा मसाल्यामध्ये मी काय घेतलं आहे, बडीशोप घेतला 1 चमचा, 1 चमचा धने, त्यानंतर अद्रक आणि मिरच्या. तर आता हे सगळं जे आहे ना ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि हा जो मसाला आहे ना तो एकदम भारी लागतो आणि याच्याने ना समोसे एकदम छान बनतात. फक्त हिरव्या मिरच्या, अद्रक आणि 1 चमचा धना आणि 1 चमचा बडीशोप. तर एवढंच मी टाकलं आहे. याच्यामध्ये ना जर आपल्याला पाहिजे असेल तर जिरे पण टाकू शकतो, पण मी आता याच्यामध्ये जिरे वगैरे टाकले नाहीत. तर आता हे 4 जे जिन्नस मी घेतलं आहे हे वाटून घेणार आहे व्यवस्थित. तर इथे बघा हे सगळं मी मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घेतलं आणि इथे बघा कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलं. त्यानंतर ना आता फक्त हा जो वाटलेला मसाला आहे ना तो तेलामध्ये थोडासा फ्राय करायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ना थोडंसं लाल तिखट टाकायचं आपल्या आवडीनुसार आणि त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि थोडंसं आमचूर पावडर असेल तर टाकायचं. आमचूर पावडर जर नसेल तर त्या ठिकाणी आपण लिंबूचा वापर करू शकतो, अर्धा लिंबू टाकला तरी बास होतं. तर हे मी सगळं ना जी क्लिप बनवली होती ना व्हिडिओ क्लिप ती हरवली माझ्याकडून, त्यामुळं नाही ते व्यवस्थित तुम्हाला दिसणार नाही. तर फक्त वाटलेला मसाला त्यामध्ये टाकला, त्यानंतर लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि आमचूर पावडर एवढंच मी टाकलं आहे आणि जर हळद टाकायची असेल तर हळद पण आपण टाकू शकतो थोडीशी. त्यानंतर आता मी ना मैद्याचं जे पीठ मळलं होतं त्याचं ना असं लांबक्या लांबक्या असं पोळ्या लाटून घेतल्या, थोडंसं लांबसर आकाराच्या आणि त्यानंतर मध्येच 2 भाग केले त्याचे. त्यानंतर याला अशा प्रकारे आकार द्यायचा. हे बघा अशा प्रकारे ना याला फोल्ड करायचं आणि अशी टोपी तयार करायची, त्याच्यामध्ये मसाला भरायचा आणि थोडंसं ना पीठ माझं मऊ झालं होतं त्यामुळं आकार काही व्यवस्थित येणार नाही, पण असू द्या घरातल्या घरातच खायचं आहे आपल्याला काय म्हणजे विकायला वगैरे ठेवायचं नाही, त्यामुळं ना आकाराचं काही हे नसतं, फक्त खाण्यासाठी टेस्ट झाली ना बस झालं. तर पीठ ना हार्ड असलं ना तर ते ना पोळ्या लाटायला खूप अवघड होतं, हात दुखतात. त्यामुळं ना मी थोडंसं मऊच पीठ हे केलं, म्हणजे चपात्यासारखंच पीठ मळून ठेवलं होतं. त्यामुळं थोडंसं आकार जे आहेत ना समोसेचे ते वाकडे तिकडे होतील आणि इथे हे अशा प्रकारे मी ना समोसे तयार केले. आणि आता दादा पण आला होता आणि अन्वी वगैरे आली होती. तर आता बाकीच्या सगळ्यांना घरात म्हणजे अनुष्का, वैभव, साहेब, दादा हे सगळेजण नाश्ता करतील, तर त्यांना ना पटापट गरम गरम समोसे तळून देते. आणि थोडंसं ना समोसे तळायला ना थोडंसं उशीरच लागत असतो, कारण की एकदम गरम तेलामध्ये आपण समोसे नाही टाकायचे, तर थोडंसं मीडियम असं गरम तेल करायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये समोसे टाकायचे, कारण की एकदम गरम समोसे असले ना तर मग ते म्हणजे क्रिस्पी होत नाहीत समोसे. त्यामुळे ना थोडंसं मीडियम असं तेल गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम जी आहे ना ती एकदम लो करायची आणि त्याच्यामध्ये ना समोसे तळून घ्यायचे. तर थोडासा उशीर लागतो, पण एकदम क्रिस्पी आणि छान असे समोसे तयार होतात आपले. तर आता इथे ना
4 समोसे एका टायमाला मी फ्राय करत होते. तर इथे व्यवस्थित फ्राय करून घेतले आणि ना फ्राय करायला तसं तर भरपूर वेळ लागतो, पण मी तेवढा व्हिडिओ लांब होईल त्यामुळं ना मी पटकन म्हणजे तेवढे कट केला व्हिडिओ. त्यानंतर आता एक बॅच झाली, तर आता दुसरी बॅच टाकते मी. तर आता दुसऱ्या टायमाला ना मी 5 समोसे तळून घेतले होते, कारण की ना तसं तर बघायला गेलं तर भरपूर समोसे तळायचे बाकी होते अजून आणि त्यामुळे त्याला ना भरपूर वेळ लागला असता. त्यामुळं आणि समोसे ना कधी पण तेलामध्ये सोडताना चेक करूनच सोडायचे, कारण की कधी-कधी जर आपण चिटकावलेलं हे जर घडी जर निघाली ना, तर मग त्यामध्ये तेल शिरत असतं. त्यामुळं ना तेलामध्ये टाकताना एकदम फिट्ट असं चिटकावून नंतर मी तेलामध्ये टाकते समोसे. आणि त्यानंतर आता समोसे तळत होते, तर विनाकारण उभं राहण्यापेक्षा हे जे काही भांडे वगैरे आहेत, हे पटापट मी घासून धुवून पण घेते. म्हणजे कसं लक्ष समोस्याकडंच असणार, पण एक-एक काम उरकून घ्यायचं पण बघणार. कारण की ना विनाकारण उभं राहणं हे पण मला योग्य वाटत नाही. पाय दुखतात तर उभं राहिल्यामुळं. तर उगाचच विनाकारण उभं राहण्यापेक्षा एखादं काम उरकून टाकायचं. तर इथे ना हे समोसे बनवण्यासाठी जे काही भांडे वगैरे काढले होते, तर ते पटापट मी घासून घेते. तर इथे ना समोसे तळण्याचं काम चालूच होतं आणि गरम गरम समोसे तळत होते आणि एकेकांना देत होते. तर इथे ना साहेबांसाठी, दादासाठी आणि वैभवसाठी तिघांसाठी 3 प्लेट तयार केले होते. तर सोबत ना टोमॅटो केचप दिला होता, कारण की ग्रीनवाली चटणी वगैरे बनवली नव्हती आणि ती ना अनुष्काला छानपैकी येते ती ग्रीनवाली चटणी बनवायला. पण त्यासाठी ना कोथिंबीर वगैरे नव्हती काय, त्यामुळं ती ग्रीनवाली चटणी नाही बनवली. सॉस होता घरामध्ये तेच दिला. तर आता ना वर्षाला पण बोलवलं आहे, पण ती अंघोळ करून येते म्हणून सांगितले. तर जेव्हा वर्षा येईल तेव्हा मी आणि वर्षा नाश्ता करू. बाकी सगळेजण आता करून म्हणजे त्यांचं बाकी सगळ्यांचा नाश्ता करणं चालू आहे. आणि तेवढ्याच साहेबांनी सांगितलं की थोड्याशा मिरच्या पण तळून दे. तर आता इथे ना मिरच्या ज्या आहेत त्या देठं काढून घेते आणि 2-2 तुकडे करते, कारण की अख्खी मिरची जर आपण तेलामध्ये टाकली ना, तर ती मिरची एकदम जोरात फुटत असते आणि त्यामुळं ती आपल्या चेहऱ्यावरती, डोळ्यावरती वगैरे येऊ शकते. त्यामुळे ना कधीही मिरची तळताना ना चिरायची तरी किंवा असं अर्धे-अर्धे 2-2 तुकडे करून तळायचं, तेव्हा म्हणजे मिरची फुटत नाही तेलामध्ये. आणि इथे बघा सगळ्यांचा नाश्ता चालू आहे आणि सोबत अन्वी मॅडमचा पण नाश्ता चालू आहे. तर समोसेमधली ना ती भाजी तिला जास्ती आवडली होती अन्वीला आणि तिनं नुसती भाजीच खात होती. म्हणजे जे मैद्याचं असतं ना वरचं ते खात नव्हती, फक्त ती समोसेच्या आतली भाजीच खात होती. तर आता इथे बघा मिरच्या अशा पद्धतीने मी तेलामध्ये फ्राय करते, म्हणजे अंगावरती पण उडू नये मिरची. 2-2 तुकडे केले, त्यानंतर एका झारणीमध्ये मिरच्या टाकल्या आणि त्या वरतून एक झारणी अशी झाकली आणि अशा प्रकारे एकदम व्यवस्थित असा मिरच्या फ्राय करता येतात. त्यानंतर आता तळलेल्या मिरच्या ना ह्या कपबशीमध्ये काढते आणि त्याच्यावरती ना थोडंसं मीठ टाकायचं. तर खूप छान लागतात अशा मिरच्या. तळलेल्या मिरच्या खूप छान लागतात. वडापावसोबत किंवा समोसेसोबत किंवा भजीसोबत ना मिरच्या तळल्या ना, तर ते खाण्यासाठी म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आवडतं ते. तर हे बघा अशा प्रकारे मिरच्या तळलेल्या आहेत आणि तोपर्यंत मिरच्या तळेपर्यंत इथे नाश्ता संपत आला होता. तो हात काढ वैभव. वहाँ कुछ बात चल रही है. You know I love you. Only smile. आणि नाश्ता वगैरे झाला, सगळेजण बाहेर गेले होते. तर फक्त अनुष्का, अन्वी, मी तिघीजणी घरात होतो. तर आता ना मी हे रेशन जे आहे ते रात्री आणलं होतं साहेबांनी, तर ते फक्त ना मी टबमध्ये भरून ठेवते आता आणि त्यानंतर ना मग डबे वगैरे घासून म्हणजे प्रत्येक डब्यामध्ये व्यवस्थित असं सगळं भरून ठेवेन. पण आता सध्या ना ह्या टपामध्ये सगळं भरून ठेवते.
आणि इथे माझी मदत करायला अन्वी मॅडम आल्या होत्या आणि अन्वी असताना मला काही काम वगैरे करायची गरज नाही पडत, सगळं काम तीच करत असते. तर आता इथे बघा सगळा टप जो आहे तर ते ना माझं मी क्लीन करते असं म्हणत होती ती, पण थोडंसं मला पण काम केलं पाहिजे ना, सगळं काम अन्वीनंच केलं तर कसं होईल, त्यामुळं मी करून घेतलं. त्यानंतर आता अन्वी याच्यामध्ये सगळं राशन जे आहे ते सगळं भरून ठेवेल. तर मी इथे रेशन बघण्याच्या नादात होते आणि पाठीमागे अन्वीची मस्ती चालली होती, तर तिला टपामध्ये बसायचं होतं. तर हे बघा, आणि टपामध्ये बसून वरतून झाकण लावलं होतं, ते हे कसं लपून बसली बघा. तर अशा पद्धतीने अन्वीची मस्ती चालू होती आणि अन्वी आली ना तर दिवस कसा निघून जातो ते पण कळत नाही, एकदम मस्ती असते तिची दिवसभर. तर आता अन्वीची मस्ती अशीच चालू राहणार आणि हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.